सम्यक कॉमर्स क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 12वी कॉमर्स आज आपण या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 6 घेणार आहोत. सर्वांचे नोट्स आपल्या समोर असतील. पेज नंबर 10 वर हा प्रॉब्लेम आहे. रीड करतो. ज्या पद्धतीने मी मार्किंग करणार आहे त्या पद्धतीने आपण सुद्धा मार्किंग त्या नोट्समध्ये करून घेणार आहात. निवेदा अँड सुकन्या आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 2:1 फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स प्रिपेड ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट for the year ended 31st March 2014. ट्रायल बॅलन्स अजून 31st March 2014. पर्टिक्युलर आहे, डेबिट कॉलम आहे, क्रेडिट कॉलम आहे, म्हणजे व्हर्टिकल ट्रायल बॅलन्स त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. स्टॉक ज्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो जाईल ट्रेडिंगच्या डेबिटला. त्याच्यानंतर दिले सन्ड्री डेटर जे असेटला जातं, बिल्स पेएबल लॅबिलिटीला जाईल, परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला जाईल, वेजेस ट्रेडिंग डेबिट, रिटर्न आउटवर्ड म्हणजेच त्या ठिकाणी परचेस रिटर्न आपण ज्याला म्हणतो जे परचेसमधून लेस होईल, म्हणजे त्या ठिकाणी तुमची परचेसवर एक टिक येईल. सॅलरीज P&Lच्या डेबिटला जाईल, ऑफिस एक्सपेन्सेस P&L डेबिट, इन्शुरन्स P&L डेबिट, प्लांट अँड मशिनरी असेटला जाईल, सन्ड्री क्रेडिटर लॅबिलिटी आहे, रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, त्याच्यानंतर सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट, रिझर्व फॉर बॅड अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. या ठिकाणी आपण जनरली रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे, बघायचं आहे की बॅड डेप्स दिलेला आहे का प्रॉब्लेममध्ये. जर बॅड डेप्स आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये बॅड डेप्स दिलेला नाही आहे, मग आपण जाऊन त्याच्यावर आलेली ॲडजस्टमेंट आहे का बघणार आहोत. जे ॲडजस्टमेंट नंबर 2मध्ये ॲडजस्टमेंट नंबर 5 आहे, सांगते की मेंटेन रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट 1% ऑन डेटर. जर 1% आपण डेटरवर काढला तर 18,000चा 1% 180 बनतो. आणि त्या ठिकाणी आपल्याला जो RDD दिलेला आहे तो आहे 500 रुपये, म्हणजे 500 रुपये मोठे असणार आहेत. म्हणून त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, ह्याचा जो इफेक्ट आहे तो P&Lच्या क्रेडिटला घेणार आहोत, म्हणजे जी बाजू मोठी राहील त्या बाजूला आपण इफेक्ट घेतो ह्याचा. त्याच्यानंतर पुढे जाणार ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस जो जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, रिटर्न इनवर्ड याला आपण सेल्स रिटर्न म्हणतो, जो सेल्समधून मायनस होईल. सेल्सवर पुन्हा एकदा जाऊन टिक करू आपण. लँड अँड बिल्डिंग असेट आहे, रिझर्व फॉर बिल्स रिसेबल असेट आहे, बँक असेट आहे, निवेदाज कॅपिटल सुकन्याज कॅपिटल जाईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. त्यानंतर आपण घेणार आहोत ॲडजस्टमेंट नंबर 1, क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्युएट 26,500. पहिला इफेक्ट जाईल ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट जाईल असेटला. प्रोव्हाइड 10% डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीवर ॲडजस्टमेंट आली म्हणून प्लांट अँड मशिनरीला आपण जाऊन त्या ठिकाणी टिक मारणार आहोत. पहिला इफेक्ट होईल लेस असेट, म्हणजे प्लांट अँड मशिनरीमधून लेस होईल, आणि दुसरा इफेक्ट P&L अकाउंटच्या डेबिटला जाईल. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट जी आलेली आहे ती आले गुड्स वर्थ ₹1,000 वेअर डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. गुड्स फ्री सॅम्पल आपण डिस्ट्रीब्यूट केला, म्हणजे बिझनेसमधून गुड्स निघून जाणार आहे म्हणून आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला देणार आहोत, आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे पैसे आपण रिसीव्ह करणार नाही, म्हणजेच आपला तो ॲक्च्युअल खर्च आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण P&L अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. दुसरी 4 नंबर ॲडजस्टमेंट आहे प्रिपेड इन्शुरन्स ₹300. प्रिपेड इन्शुरन्स आहे, प्रिपेड आपण नेहमी लेस करतो, इन्शुरन्स असल्याकारणाने इन्शुरन्समधून आपण लेस करणार आहोत. आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो असेटला जाणार आहे, कारण इन्शुरन्स हा एक्सपेन्सेस आहे. त्याच्यानंतर मेंटेन रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट RDD ॲट 1% ऑफ सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटरच्या 1% आहे, या ठिकाणी आपण डेटरमधून लेस करणार आहोत. आणि त्या ठिकाणी दुसरा इफेक्ट पण आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, जी ओल्ड RDD या ठिकाणी दिलेली आहे या ओल्ड RDDमधून सुद्धा आपण लेस करणार आहोत. या ठिकाणी चुकून बॅड डेप्समध्ये ॲड झालेला आहे, परंतु बॅड डेप्स इथं दिलेला नाही आहे, आणि क्रेडिटला आलेली RDD मोठी आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, हा जो दुसरा इफेक्ट आहे तो या क्रेडिटच्या RDDमधून मायनस करणार आहोत. नंबर 6 आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर ₹200.
आउटस्टँडिंग आहे ॲड करतो आपण, रेंट आहे म्हणून रेंटमध्ये ॲड करू, आणि रेंट एक्सपेन्सेस आहे म्हणून दुसरा इफेक्ट त्याचा आउटस्टँडिंग रेंट लायबिलिटीला जाईल. लास्ट ॲडजस्टमेंट नंबर 7, goods worth ₹1,000 were taken over by Nivedha for her personal use but no entry is made. निवेदाने पर्सनल यूजसाठी गुड्स घेतला, एंट्री केली नाही, म्हणजेच त्या ठिकाणी बिझनेसमधून गुड्स निघून जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आणि निवेदा जर स्वतःच्या पर्सनल यूजसाठी घेणार असेल तर तो ड्रॉइंग आहे, आणि ड्रॉइंग आपण लिहितो पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. दिलेल्या माहितीवरून या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सोडवून घेणार आहोत. ठरल्याप्रमाणे इन दी बुक्स ऑफ निवेदा अँड सुकन्या ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याचा हा आपण फॉर्मॅट या ठिकाणी आपण अकाउंट घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण घेणार आहोत फॉर दी इयर एंडेड 31 मार्च 2014 आहे, या ठिकाणी फुटिंग करून घेऊ. त्याचप्रमाणे या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीटसुद्धा आपण अकाउंट घेतले, जी 2014साठी असणार आहे. दिलेल्या माहितीनुसार स्टार्ट टू एंड आपण जाणार आहोत. सगळ्यात आधी दिले आपल्याला स्टॉक जो 20,000चा आहे, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नसते म्हणून डायरेक्ट आपण त्याला आउटरला घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला दिले सन्ड्री डेटर, जो आपण त्या ठिकाणी लिहितो असेटमध्ये. इथे येऊन आपण लिहिणार आहोत सन्ड्री डेटर्स, ज्याची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 18,000, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट असल्याकारणाने आपण इनरला घेणार आहोत. पुढे आपल्याला दिलेलं आहे बिल्स पेएबल, जे लायबिलिटीला जातं. लायबिलिटीला आपण या ठिकाणी घेणार आहोत बिल्स पेएबल. बिल्स पेएबल त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 10,000चं, जे आउटरला जाईल कारण त्याच्यावर कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे. पुढे दिले आपल्याला परचेस आपण ट्रेडिंगच्या डेबिटला घेणार आहोत. 40,000चं दिलेलं आहे, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्या ठिकाणी आपण इनरला घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे वेजेस, जे 8,500चं आहे, जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस 8,500, याच्यावर ॲडजस्टमेंट नसल्याकारणाने डायरेक्ट आउटरला आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर दिले रिटर्न आउटवर्ड म्हणजेच परचेस रिटर्न, ज्याला आपण लेस करतो परचेसमधून. या ठिकाणी परचेसमध्ये ट्रेडिंगच्या डेबिटला आपण लेस करणार आहोत, लिहिणार आहोत रिटर्न्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेले 2,500. त्याच्यानंतर आपल्याला दिले सॅलरीज, जी आपण लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे 2,700, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नसल्याकारणाने डायरेक्ट आपण आउटरला घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे ऑफिस एक्सपेन्सेस, जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जात असतो टू ऑफिस एक्सपेन्सेस, जो दिलेला आपल्याला त्या ठिकाणी 2,400 रुपयाचा, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नसल्याकारणाने आपण डायरेक्ट आउटरला घेऊ. त्यानंतर दिले आपल्याला इन्शुरन्स, जो P&Lच्या डेबिटला जातो टू इन्शुरन्स आपल्याला दिलेला आहे 1,300 रुपीचा, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, आल्यानंतर आपण सेटल करू. पुढे आपल्याला दिलं आहे प्लांट अँड मशिनरी, जे असेटला जातं. प्लांट अँड मशिनरी, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट असल्याकारणाने त्याची अमाऊंट आपण इनरला लिहिणार आहोत 30,000. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत सन्ड्री क्रेडिटर, जे लायबिलिटीला जातं. सन्ड्री क्रेडिटर्स, ज्याची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 21,500. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत रेंट, जो त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातो टू रेंटवर ॲडजस्टमेंट असल्याकारणाने त्याची अमाऊंट जी आहे ती आपण इनरला घेणार आहोत 1,800. त्याच्यानंतर आपल्याला दिला आहे सेल्स, जो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण घेत असतो बाय सेल्स. त्या ठिकाणी सेल्स आपल्याला दिलेला आहे 60,000. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे त्या ठिकाणी रिझर्व फॉर डाऊटफुल डेट, जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण त्या ठिकाणी जनरली घेतो बाय RDD,
कारण RDD मोठा आहे बॅड डेप्समधून पेक्षा, त्यामुळं आपण त्या ठिकाणी त्याला क्रेडिटला घेतले. जर बॅड डेप्स मोठा असतं RDD पेक्षा, तर त्या ठिकाणी आपण त्याला डेबिटला घेतलं असतं, डेबिटमधून मायनस केलं असतं. त्याच्यानंतर दिलं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातो. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपल्याला दिलेला आहे 1500चा, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नसल्या कारणानं आपण डायरेक्ट आउटरला घेणार आहोत. त्याच्यानंतर दिले रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न, जो आपण सेल्समधून मायनस करतो, लिहितो रिटर्न्स. त्या ठिकाणी आपल्याला जो रिटर्न्स दिलेला आहे तो दिला आहे 3500चा. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत बिल्डिंग. बिल्डिंग आपल्याला दिले 44,800. बिल्डिंग जाईल असेटला. लँड अँड बिल्डिंग. त्या ठिकाणी आपल्याला बिल्डिंग दिले 44,800, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नसल्या कारणानं आपण डायरेक्ट त्याला आउटरला घेणार आहोत. पुढे आपल्याला दिलेलं आहे बिल्स रिसेबल, जे आहे 3,400. पुन्हा असेटलाच जातं तेही. या ठिकाणी आपण घेणार आहोत बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसेबल आपल्याला दिले 3,400, आउटरला जाईल कारण ॲडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर आलं बँक. बँकसुद्धा असेटला जाते. बँक दिलेली आपल्याला 6,600ची, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नसल्या कारणानं आपण डायरेक्ट त्याला आउटरला घेणार आहोत. नंतर दिले आपल्या निविदा आणि सुकन्या यांचं कॅपिटल, जे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलेन्स नावाने दाखवतो. निविदाचं कॅपिटल त्या ठिकाणी आपल्याला दिले 60,000 आणि सुकन्याचं कॅपिटल त्या ठिकाणी आपल्याला दिले 30,000. या ठिकाणी आपण ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आता आपण त्या ठिकाणी ॲडजस्टमेंटकडे जाणार आहोत. पहिली ॲडजस्टमेंट जी आहे ती क्लोजिंग स्टॉकवर आहे. क्लोजिंग स्टॉक त्या ठिकाणी आपण शेवटच्या ओळीमध्ये लिहित असतो जनरली. या ठिकाणी लिहिणार आहोत आपण बाय क्लोजिंग स्टॉक. पहिला इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला देतो, ज्याची की व्हॅल्यू त्या ठिकाणी दिली आहे 26,500. आणि दुसरा जो इफेक्ट आहे तो त्या ठिकाणी आपण लिहितो बॅलन्स शीटला, क्लोजिंग स्टॉक 26,500. पुढे आपल्याला त्या ठिकाणी दुसरे ॲडजस्टमेंट दिले, प्रोव्हाइड 10% डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. हे प्लांट अँड मशिनरीमधून डेप्रिशिएशन आपण लेस करतो. लेस डेप्रिशिएशन द रेट 10% पर ॲनम. या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करून बघू. या ठिकाणी आपण वर्किंग बघणार आहोत. 10% डेप्रिशिएशन आहे प्लांट अँड मशिनरीवर. प्लांट अँड मशिनरी 30,000चे इंटू 10% म्हणजे 10/100 इज इक्वल टू 3,000. आपण कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे 3,000 रुपयाचं डेप्रिशिएशन आलं, जे आपण वजा केलं 30,000तून आणि 27,000 रुपये राहिले, म्हणजे 27,000 रुपीज आपण डायरेक्ट आउटरला घेतलं. याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहितो आपण, टू डेप्रिशिएशन अकाउंट. पण त्या ठिकाणी एकच असल्याकारणाने डेप ऑन लँड अँड बिल्डिंग, शॉर्टकट थोडं घेतो, बिल्डिंग ₹3,000 रुपीज. दोन्ही बाजूला 3,000चा आपण इफेक्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. पुढचे ॲडजस्टमेंट नंबर 3, गुड्स वर्थ ₹1,000 वी आर डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. पहिला इफेक्ट जो आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण घेतो, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. किती रुपयाचा? 1,000 रुपीजचा, जो आउटरला आपण डायरेक्ट घेणार आहोत. आणि याच्यावर कोणत्याही प्रकारचे पैसे आपल्याला रिसीव होणार नाही. हे एक प्रकारचे ॲडव्हर्टायझिंग आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी इथे लिहितो टू ॲडव्हर्टाइजमेंट 1,000 रुपीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. दुसरा इफेक्ट.
चौथी ॲडजस्टमेंट आहे प्रिपेड इन्शुरन्सवर, जे प्रिपेड आपण इन्शुरन्समधून मायनस करतो. लेस प्रिपेड. प्रिपेड त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 300 रुपीजचं. आपण लिहिणार आहोत 1300मधून 3,300 गेल्यानंतर त्या ठिकाणी 1000 जे राहील ते आउटरला टाकणार. त्याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो बॅलन्स शीटच्या असेटला जाईल. प्रिपेड इन्शुरन्स ₹300. जेवढेचे ॲडजस्टमेंट आहे तेवढेच सेटल करायची दोन्ही बाजूला. मेंटेन RDD ऑन डाउटफुल डेप्ट इज 1%. जो 18,000वर 1% त्या ठिकाणी 180 रुपीज बनेल. टू RDD @1%. 180 बनेल, जे त्या ठिकाणी आपण मायनस करू 18,000मधून 17,820 आउटरला जाईल. आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो लेस होईल त्या ठिकाणी ओल्ड RDDमधून ही आलेली न्यू RDD ₹180. आणि त्याचं ॲन्सर जे असेल ते आपण त्या ठिकाणी आउटरला लगेच घेऊन टाकू. पुढची 5 नंबर ॲडजस्टमेंट जी आहे ती आहे 5 नंबर ॲडजस्टमेंट झालेली आहे. 6 नंबर ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयरवर आहे. रेंटमध्ये त्या ठिकाणी आउटस्टँडिंग नेहमी ॲड होणार आहे. आउटस्टँडिंग किती रुपयाचं आउटस्टँडिंग सांगितलेलं आहे? आउटस्टँडिंग सांगितलं आहे 200 रुपयाचं. हे 200 रुपये 1800 रुपयाचं जे अगोदरच्या रेंटमध्ये ॲड होईल. आउटरला आपण 2000 रुपये लिहू. त्याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो लिॲबिलिटीला जातो. आपण लिहितो आउटस्टँडिंग रेंट. किती रुपयाचा रेंट आउटस्टँडिंग झाला? जेवढ्याची ॲडजस्टमेंट तेवढीच अमाऊंट आपण घेणार आहोत 200 रुपीज. त्याच्यानंतर गुड्स वर्थ ₹100 वे टेकन ओव्हर बाय निवेदा. निवेदाने त्या ठिकाणी 100 रुपीजचा गुड्स टेकन ओव्हर केलेला आहे. तो त्या ठिकाणी आपण लिहितो पहिला इफेक्ट त्या ठिकाणी गुड्स टेकन ओव्हर केला आहे म्हणून, बिझनेसमधून गेला म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स टेकन ओव्हर बाय निवेदा. निवेदा पार्टनर आहे म्हणजे त्या ठिकाणी पार्टनरने पर्सनल यूजसाठी घेतला. याला आपण ड्रॉईंग म्हणतो. म्हणून दुसरा इफेक्ट जो आहे तो ट्रेडिंगच्या पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला जाईल. टू ड्रॉविंग आपण म्हणू त्याला. कंसात आपण त्या ठिकाणी ही जी ड्रॉईंग आहे ती कॅशच्या स्वरूपात न करता गुड्सच्या स्वरूपात आहे म्हणून गुड्स आपण त्या ठिकाणी देणार आहोत. निवेदाला 100 रुपीज. या ठिकाणी पोस्टिंग करून झालेली आहे. आपण आता प्रॉब्लेम टॅली करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. सर्वात आधी आपण ट्रेडिंग अकाउंटला क्लोज करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटची जी क्रेडिट बाजू आहे ती क्रेडिट बाजू त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसते 84,100, जे आपण इथं घेणार आहोत 84,100. आणि डेबिट बाजू जी आहे ती आहे 66,000, जी आपण इथं घेणार आहोत 66,000. आणि जो डिफरन्स आहे 18,100 जो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. 18,100 आपण त्या ठिकाणी लिहितो जी बाजू छोटी आहे त्या बाजूला, आणि जी छोटी बाजू आहे या ठिकाणी डेबिटची, कारण क्रेडिट 84,100 आहे आणि डेबिट जो आहे तो 66,000. म्हणजेच 18,100 जो लिहायचा आहे तो डेबिटला आपल्याला लिहायचा आहे, कारण डेबिट बाजू छोटी. आणि डेबिट बाजूला जेव्हा आपण बॅलन्स लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या तेव्हा आपण ग्रॉस प्रॉफिट नावाने लिहित असतो. आणि हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो त्या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करत असतो. बाय ग्रॉस प्रॉफिट. कितीचा बॅलन्स आला होता? 18,100. तेवढीच अमाऊंट त्या ठिकाणी आपण क्रेडिटला ट्रान्सफर करून घेणार आहोत. आता आपण त्या ठिकाणी असलेली क्रेडिट बाजू क्लोज करणार आहोत. क्रेडिट अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्या ठिकाणी क्लोज करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी क्रेडिट बाजू आहे ती 18,420 आहे. 18,420 आपण या ठिकाणी मांडून घेतो आहे. आणि डेबिट बाजू जी आहे ती 13,600 आहे. आणि दोघांमधला जो फरक येतो आहे तो फरक त्या ठिकाणी येतो आहे त्या ठिकाणी
4820 जो आपण लिहिणार आहोत डेबिटला. का डेबिटला? कारण डेबिट बाजू त्या ठिकाणी असलेली छोटी आहे. आणि डेबिटला जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स लिहितो तेव्हा त्याला आपण टू नेट प्रॉफिटने ओळखत असतो. नेट प्रॉफिट कोणाचं आहे? नेट प्रॉफिट हे दोघांमध्ये वाटलं जाईल. एक निवेदा आणि दुसरं त्या ठिकाणी सुगन्या. नेट प्रॉफिटचा जो बॅलन्स आलेला आहे तो कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट होईल तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन आपण या ठिकाणी वर्किंग करून घेतोय. टोटल प्रॉफिट जो आलेला आहे किंवा जो बॅलन्स आलेला आहे तो आहे 4820. त्याला आपण 3ने डिवाईड मारू. का 3ने डिवाईड मारू? कारण त्या दोघांचा जो शेअरिंग रेशिओ आहे 2:1 आहे. त्यांची जर टोटल केली 2 + 1 = 3 होते. आणि त्या डिवाईड मारल्यानंतर जे आन्सर येते ते 1606.67 पॉईंटमध्ये आन्सर येत असल्याकारणाने थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो वर्किंग करताना. निवेदाचं जे त्या ठिकाणी युनिट आहेत 2 आहेत. त्याला आपण त्या ठिकाणी 1606 म्हणजे हे जे आन्सर आले डिवाईड मारून त्यांनी मल्टिप्लाय करणार आहोत. आन्सर येते 3213.34. 34 हा 5 डेसिमेलपेक्षा छोटा असल्याकारणानं आपण त्याला कॅन्सल करतो आहे. म्हणजेच 3213.34ला आपण 3213 म्हणजे हा 34 कॅन्सल करून त्या ठिकाणी अमाऊंट घेतो आहे. सुगन्या 1606.67 जे इथं आहे ते आपण घेतलेलं आहे इंटू 1 का? कारण तिचा 1 शेअरिंग पॉईंट आहे इज इक्वल टू 1606.67 हा जो डेसिमल पॉईंट आहे तो 5पेक्षा मोठा असल्याकारणानं हा जो 6 नंबर आहे त्याला आपण वाढवणार आहोत, 7 करणार आहोत. म्हणजेच 1607 वर्किंग करून काढल्याप्रमाणे त्या ठिकाणी नेट प्रॉफिट निवेद्याला जाईल 3213 आणि सुगन्याला जाईल 1607, ज्याची टोटल बनेल 4820. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा त्या ठिकाणी बॅलन्स झालेला आहे. नेट प्रॉफिट आल्याकारणानं पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला त्याला आपण ट्रान्सफर करतो बाय नेट प्रॉफिट. या ठिकाणी निवेदाला जो नेट प्रॉफिट आला आहे तो 3213 आणि त्या ठिकाणी सुगन्याला जो आला आहे तो 1607 म्हणजेच 1607 रुपीज. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आता क्लोज करणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल निवेदाचं सुरुवातीला आपण करून घेऊ. निवेदाची जी क्रेडिट टोटल आहे जी मोठी आहे ती आहे 63,213. त्यातून 100 रुपीज मायनस होतील म्हणजे 63,113 त्या ठिकाणी बॅलन्स निघेल निवेदासाठी. सुगन्याचं मात्र जो टोटल आहे ती 31,607 ही क्रेडिटची मोठी आहे, परंतु डेबिटला मायनस करण्यासाठी काहीच नसल्याकारणानं तीच त्याचं बॅलन्स त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणजेच या ठिकाणी सुगन्याचा जो बॅलन्स आहे तो 31,607 बनेल. पुढे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. हा जो बॅलन्स आपण काढलेला आहे जो आपण बॅलन्स शीटला त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो. या ठिकाणी सुगन्या आहे, निवेदाचा जो बॅलन्स आहे 63,113 आणि सुगन्याचा जो बॅलन्स आहे 31,607. टोटल जो आहे तो 94,720 बनतो आहे. त्यानंतर आपण लॅबिलिटीची आणि असेटची दोन्ही बाजूची त्या ठिकाणी आपण टोटल करून घेणार आहोत. टोटल केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लॅबिलिटी मिळते 1,26,420 आणि त्या ठिकाणी असेटसुद्धा मिळते 1,26,420. याचा अर्थ हा जो प्रॉब्लेम आहे या बॅलन्स शीट आहे ती त्या ठिकाणी टॅली झालेली आहे. यावरून त्या ठिकाणी आपण हा जो प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी टॅली केलेला आहे. आशा करतो प्रॉब्लेम समजला असेल. धन्यवाद.